आजच्या पोलमध्ये तुम्ही पाहाल MIDC चे संघ, खारघर विभागाचे संघ आणि पहिली लढत आहे खारघर विभागाचा बेलपाडा आणि MIDCचा पालेश्वरी संघ. दोन विभागाचे दोन संघ. गोलंदाज महेश पाटील. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कट केलायचा होता बॅटरला, बॅटचा संपर्क नाहीये. पहिला बॉल डॉट. एका वेगळ्या शैलीमध्ये हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ऋतिक आणि सुलक्षण स्ट्राईक एंडला तुम्ही ऋतिक मात्रेला पाहताय. अशा प्रकारचे अंपायरचे कॅप पर्दन करून नितला संघाचा राहुल काटे बॅटिंग करत असतो. ओ सक्सेसफुल आहे. कट केले आउटफील्ड फास्ट, परंतु शॉर्ट टर्नमॅनला फिल्डरने चेंडू अडवलाय, थांबवल्या 3 धावा आणि एकाच्या बरोबरने बेलपाडा संघाचं अकाउंट ओपन झालंय. त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. बेलपाडा आणि पालेश्वरीच्या ज्या बांधण्यावर आले त्यांना विनंती असेल की स्टेजवर येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे, कारण गावकरी आवर्जून येत असतात या स्पर्धेसाठी. एक बॅनर आम्ही पाहतो पालेश्वरी क्रिकेट टीम त्यांच्यासाठी. बोल्लाशेठ पाटील यांचं प्रेम तिथे सन्माननीय सरपंच दिलीपजी भास्कर यांचं चित्र, प्रभाकर शेठ तांडेल आहेत, महेशजी पवार, अजय बोरावकर, अशोकदादा असतील, त्याच्यामध्ये जीवनदादा आहेत, आशीर्वादजी पवार असतील, प्रशांतजी पवार यांचे चित्र, निलेश रुपेशजी उलवेकर यांना देखील आपण पाहतो. ओ काय फटका आहे, दमदार सुरुवात झाली आहे बेलपाडा टीमची आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे येतो. 5-4. गणपती बाप्पा मोरया. वलपकर वाट पाहतात श्री गणेश जयंतीची आणि वलपकर वाट पाहतात मिनी वानखेडेवर नाईट रजनीची. या दोन गोष्टीची वाट वलपकर सातत्याने पाहत असतात. लॉफ्ट केले बॉलला, खराब चेंडू टाकलाय, शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चपराक सुलक्षणच्या बॅटमधून लगातार 2 5-4, 2 चौकार. महेशला टार्गेट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचललाय बॅटरने. 9 वरती 0, 2 चुटचा खेळ बाकी. पुढे आले मिडॉन आतमध्ये, मिड लॉंग ऑनला कोणीच नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉल 3 4, 3 चौकार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 19 फेब्रुवारी जगात भारी शिवजयंती, भगवा वातावरण अखंड हिंदुस्थानात पाहायला मिळेल परवा 19 फेब्रुवारीला. लगातार 3 चौकार, धावफलकावरती 13, शेवटचा 1 बॉल, तोही बाहेर. लेदर क्रिकेटचा मला फलंदाज वाटतो त्या पद्धतीने आज षटकार मारलाय. स्टँड अँड डिलिव्हर, क्लास इज परमनंट. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा सुलक्षणच्या बॅटमधून इथे येत असताना एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. याच दरम्यान शिवदास उलवेकर आणि सरपंच निखिल तांडेल दोघांना विनंती असेल की आपण मंचावर यावं. आपलं बोल्लाशेठ पाटील, राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. 19 वरती 0. बेलपाडा संघाचा फलंदाज सुलक्षणे 3 चौकार 1 षटकार बॅक टू बॅक मारलाय. त्याच्या रेंजमध्ये
जेव्हा बॉल टाकला गेला तेव्हा तो बाहेर गेले आणि महेश पाटील हा मुख्य बॉलर होता पालेश्वरीचा, त्याला मार बसला. आता बॉलिंग मार्कवर आलाय दिलीप वास्करचे सुपुत्र ओमकार वास्कर. 19 19 वरती 0. 5 ओव्हरची मॅच आहे, 5 गोलंदाज आणि स्ट्राईक एंडला कॅप्टन ऋतिक म्हात्रे, त्याच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्याने टॉस जिंकून बॅटिंग घेतली. मला असं वाटतं की बेलपाडा संघाची बॉलिंग चांगली आहे म्हणून त्यांनी बॅटिंग घेतली असेल. डिफेन्सिव्ह आजपर्यंत सर्वाधिक सामने या टीमने बॉलिंगने जिंकलेत आणि हा संघ जर 60-70च्या आसपास गेला तर पालेश्वरी संघाला टेन्शन येऊ शकतो. इनसाइड आउट, पहिला विकेट येईल का? आलाय. आशिष उलवेकरच्या हातामध्ये झेल. फलंदाज कॅप्टन डिपार्च. 1 वरती 19 वरती 1. पालेश्वरी टीमला पहिला विकेट मिळतोय. कॅप्टन ऋतिक डिपार्च. 1 वरती 19 वरती 1. टीम बेलपाडा. न्यू बॅटर वन डाऊनला गौरव काकडे इथे जातोय आणि हा संघात स्वर्गीय प्रेमजित काकडे यांच्या आठवणीला उजाला देत असताना केलं आहे. स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठानच्या नावाने हा संघ इथं उतरलाय. परंतु या स्पर्धेची खासियत मला प्रचंड आवडली की वलपमध्ये जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा 8 संघ असतात. आमच्याकडे कधीच 12 संघ 10 संघ तुम्हाला पाहायला भेटणार नाहीये, कारण टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप महत्त्वाचं असतं की बोल्लाशेठ पाटील हे बिझनेसमॅन देखील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे वेळ थोडासा कमी असतो आणि लवकर सामने संपले की प्रेक्षकही खुश होतात. बोलो तयार. गॅप मिळाली आहे कव्हरच्या वरून. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौथा दर्जेदार चौकार. बॅटर तयार होता अगोदर बॅटचा फेस ओपन करून त्याने गॅपमध्ये चौकार मारलाय. गुड बॅटिंग. पुढे आला स्टेप आउट, परंतु हा फटका कन्वर्ट करू शकला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. ओमकार वास्करने कमबॅक केलं. मागच्या चेंडूवर त्याला चौकार लागला, परंतु त्यानंतर अभ्यास केला त्याने आणि लेंथ परफेक्ट टाकली या बॉलवरती. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. P2 P1 मध्ये 19 आल्या होत्या आणि P2 सध्या सुरू आहे. पॉवर प्ले 2. शॉर्ट पॉईंटकडे बॉल. शॉर्ट थर्डमॅन स्लिपमध्ये महेश पाटील आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलच्या बरोबरीने टीम बेलपाडा संघ पोहोचलाय 24 वरती. गौरव स्वतः खेळतोय 5 वरती आणि सुलक्षण आत्तापर्यंत 4 बॉल 18. काय अफलातून बॅटिंग केली आहे सुलक्षणने या मॅचमध्ये. आजची पहिली लढत आहे खारघर विभागाचा रांजण बेलपाडा आणि त्यांच्या ऑपोजिटला MIDCचा पालेश्वरी संघ. यानंतर आमचा आयोजक संघ मैदानामध्ये उतरणार. त्यांच्या विरोधात असेल खारघर विभागाचा पापडीचा पाडा. म्हणजे पुन्हा एकदा खारघर विभागाचा पापडीचा पाडा आणि MIDCचा वलप संघ जो विनय गावंड कॅप्टन आहे तो पुन्हा तुम्ही पाहाल. त्यानंतर पुन्हा एकदा खारघर विभागाचा पिसारवे संघ आणि वलप ब पाहाल आणि शेवटला खेरणे विरुद्ध देवीचा पाडा. म्हणजे MIDCचे 2 संघ पुढे येतील. आजचा पोल खूप सुंदर आहे. लॉफ्ट केलं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर. काय कमालीची बॅटिंग सध्या सुरू आहे. तुफान मराठी माणूस मॉडर्न पण वाकणार नाही आणि काय मारलाय फटका सुलक्षणने. लाजवाब. एकटा लढतो हा फलंदाज. घाबरू नका. वलपच्या मैदानावर चेंडू जात नाहीये, कधीच जात नाहीये. जर तुम्ही त्या कारखान्याच्या बाहेर मारला तर चेंडू चेंज होईल. मॅच बॉल आत्तापर्यंत कधीच चेंज झाला नाहीये. असं मैदान आहे, हा स्टेडियम मैदान आहे. चेंडू बाहेर गेला तर रिटर्न येतो. त्यामुळे तुम्ही चेंडू बदलण्याची वाट पाहूच नका. तुमचा मॅच बॉल तुम्हाला परत भेटेल ज्याच्यावर तुम्ही षटकार मारलाय. बॉल तयार आहे. ओमकार वास्कर. कमी गतीचा बॉल टाकलाय. स्लोवर 1 चालक. ओमकारने युक्ती वापरली या बॉलवरती.
सिंगल आली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम बेलपडा पोहोचली आहे 31. एक महत्त्वाची अनाउन्समेंट करूया. सन्माननीय अजयजी मोरावकर आणि सचिन पाटील भाया तोंडरे या दोघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पालेश्वरी संघ मैदानामध्ये उतरलाय आणि लवकरच आपल्या भेटीसाठी पालेश्वरी क्रिकेट क्लबच्या वतीने पालेश्वरी चषक ही नाईट रजनी आपल्या भेटीसाठी येत आहे. त्याची अनाउन्समेंट करूया. एक महत्त्वाची ही अनाउन्समेंट असेल कारण ही स्पर्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मंगळवार दिनांक 17 मार्च ते सोमवार दिनांक 23 मार्च 2026 पालेश्वरी चषकाचं पर्व 4थं आपल्या भेटीसाठी येत आहे. प्रथम पारितोषिक 1,20,000. स्पर्धेमध्ये मालिकावीर मोटरसायकल असेल, 3 बायसायकल असतील आणि ही स्पर्धा पालेश्वरी मैदान वरती खेळवली जाईल. सर्व आयोजकांना शुभेच्छा. पालेश्वरी क्रिकेट क्लब. 2 ओव्हरचा खेळ संपल्या. धावफलकावरती तुम्ही धावा पाहत आहेत 31. व्यासपीठावरती मारुती पाटील साहेब आमचे पोलीस पाटील आहेत, मुख्य आयोजक. क्रिकेटचा प्रचंड अभ्यास मारुती पाटील साहेबांना आहेत कारण ते आम्हाला सांगत असतात की कॉमेंट्री कशी केली पाहिजे आणि आयोजन कसं झालं पाहिजे. हे मारुती पाटील साहेब सातत्याने आम्हाला तो देत असतात नॉलेज. आणि हे आमचे गावचे पुढारी आहेत. सध्या प्रत्येक गावचे पुढारी येत असतात सामना पाहण्यासाठी. पालेश्वरीचे प्रकाशजी बात्रे साहेब देखील स्टेजवरती आले, त्यांचं देखील स्वागत आहे. आज व्यासपीठावरती आमचे MRDCचे अनेक मान्यवर पाहायला मिळतील, त्यांचे आम्ही स्वागत करू. काल तुम्ही पाहिलं दमदार पाहुणे सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब माजी सभापती, त्यांच्या समेत मोठमोठे दिग्गज नेते आमच्या व्यासपीठावरती आले. त्यांच्या शुभास्ते ओपनिंग सेरेमनी केली. रील्स कॉम्पिटिशन समाप्त झाला आणि स्क्रीनवरती आमचे कार्यकर्ता श्री गणेश मित्र मंडळाचे पाहायला मिळाले. 32 वरती 1. बॅटची कडा, कमी गतीचा बॉल, फिंगर गोज अप, फलंदाज बाद झालाय. पंचांकडे पाहिलं जाईल आणि पंच सांगताय की बॅटर आउट आहे. संतोष पाटील, बोल्लाशेठ पाटील यांचे बंधू आता स्क्रीनवरती पाहायला मिळतात. भरपूर बिझी शेड्यूल असतो संतोष पाटील यांचा, त्यांना वेळ कमी मिळतो, परंतु येतात फक्त एकच स्पर्धा पाहायला, ती म्हणजे स्वतःची सरपंच आणि उपसरपंच चषक. व्यासपीठावरती भरतजी पाटील कॅनपोली यांना आपण पाहतोय. आमचे जितू पाटील असतील, ओमकार गावट यांची प्रचंड मेहनत आहे कारण श्री गणेश मित्र मंडळाचं इंस्टाग्राम हँडल ॲडमिन ओमकार गावंड आहेत आणि ओमकार गावंड निवड करतील रील्स कॉम्पिटिशनच्या विनरची. जिथे काल 10 रील्स कॉम्पिटिटर आले होते, त्यांचे व्हिडिओज लवकर अपलोड होतील आणि त्यातून एक चांगला व्हिडिओ सिलेक्ट केला जाईल. कट केलाय टप्पा बॉल, शॉर्ट टर्नमॅनला डायरेक्ट हिट, बॅकअप सुंदर आहे बॉलरचं आणि तालमेल चांगलं आहे. पालेश्वरी टीम कॉम्बिनेशन कोऑर्डिनेशन सर्व योग्य आत्तापर्यंत पाहायला भेटलं. 0 धाव या बॉलवरती. न्यू बॅटर आलाय सिद्धेश. सुलक्षण 7 बॉल 26. अफलातून बॅटिंग. 1 साईड सुलक्षण. 32 वरती 2. बॉलिंग मार्कवर आलाय मोहित. चांगला बॉल टाकला गेलाय. फसवा चेंडू आणि मॅजिक बॉल. पाटा विकेट आहे. ही विकेट बनवली आहे रांजणपाडाच्या धीरज बोरबेकरने, जो सर्वात चांगला विकेट बनवणारा व्यक्ती आहे, कलाकार. आणि पाटा विकेट आहे सपाट. आतमध्ये लेग कटर बॉल टाकला जातोय. मोहित, मनमोहित करणारी गोलंदाजी, कारण बॅटर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅकफुटला जात असताना लेग कटर बॉल टाकतोय गोलंदाज मोहित. चालक बॉलर सुलक्षण, तुफान आणि बवंडर, हरिकेन बेलपाडा संघाचा. मी सुरुवातीला उल्लेख केला की जर पालेश्वरी बेलपाडाला 60 धावेंच्या कमी रोखला तर अतिउत्तम होईल, कारण बेलपाडा टीमने बॅटिंग का घेतली, या टीमची बॉलिंग चांगली आहे. 33 वरती 2. शेवटचा 1 बॉल. ओव्हर नंबर 3. युवा खिलाडी प्रचंड आहेत दोन्ही टीममध्ये. युवा जोश. गरज नव्हती कारण सरळ बॅटने तुम्ही तुफान आणलाय सुलक्षण, परंतु अंतिम बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न चुकीचा ठरलाय. 0. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावरती 33 धावा आणि मोहितची बॉलिंग काय कमालीची. टाळ्या होऊन जाऊन द्या. फक्त 2 धावा मोहितच्या बॉलिंगमध्ये आतापर्यंत आल्यात
आणि हा सिक्का चाललाय या मॅच मध्ये. रायगड जिल्ह्यात पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर गणपती देवाचा साऱ्या पुरांच्या हाताई शिरावर वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर ही वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट संघ हा एक नंबर वल्लभ गावात श्री गणेश क्रिकेट स्कोर बोर्डवरती 33 2 गडी बाद. या स्पर्धेचं खास आकर्षण सुपर 6 मध्ये जे संघ पोहोचतील आणि जो बॅटर सर्वाधिक षटकार मारेल स्टार्ट टू एंड त्या बॅटरला गोल्डन कॉईन दिला जाईल, सोन्याचा सिक्का. तो बॅटर कोण असेल हे सांगतील आमचे वलभगावचे भाचे जतीन गोंधली. मामाचं गाव उसाटणे जतीन गोंधली वलभमध्ये आलेत, मामाच्या गावात लहानपणी येत असतील आणि आत्ताही आलेत, परंतु आत्ताच स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. जतीन गोंधलीची निवड का झाली याचं कारण आहे की पनवेल प्रीमियर लीगमध्ये एका धावेने एका बॅटरला सिरीज मिळाली आणि तो कॅल्क्युलेशन जतीनने काढला. उसाटणे तोंडरे असेल, पिसारवे मोठी बाईकची स्पर्धा, जतीन असतो स्कोरिंगला. आणि एक कारण होतं की जतीन गोंधलीचं सिलेक्शन झालं बिकॉज ही इज अ कॅपेबल. तो डिझर्व करतो, त्याच्याकडे चांगलं टॅलेंट आहे. अभिनंदन जतीन. देवेंद्र बारसे देवा भाऊ बॉलिंग मार्कवरती आलाय, एक धाव कंप्लीट केली सिंगलच्या बरोबर. धाव फलकावरती बेलपडा 34 वरती पोहोचलाय. सुलक्षण स्वतः 26 वरती खेळतो. याच दरम्यान आमचे श्री गणेश क्रिकेट संघाचे मेंटोर आयोजक सरपंच राजू दादा यांचं आगमन झालंय. राजू पाटील मुख्य आयोजकच्या भूमिकेमध्ये राजू दादांचे मोठं योगदान आहे. आणि आज राजू दादांचं सजेशन कार्ड मंत्र ओलप टीमला कामी येतील. आपटलाय बॉल, दिशाहीन व्हाईट बॉल पंच घोषित केलाय. सिंगल आली आहे व्हाईट बॉलने. देवेंद्र बॉलिंग मार्कवर, देवा बारसे चांगला गोलंदाज आहे, परंतु आता जॉबमुळे तो तेवढा वेळ देऊ शकत नाही टीमला, कारण मागील वर्षी या गोलंदाजाने 2 मॅडन ओव्हर टाकल्या होत्या आणि पहिली बॉलिंग करायचा. परिस्थिती बदलते. ओ हा विकेट महत्वाचा आहे, परंतु 3 तिगडा आणि काम बिगडा नाही बिगडा. काय बात आहे. प्रकाश म्हात्रे स्टेजवर आहेत आणि त्यांचा मुलगा, छोटा मुलगा, त्याने पकडलाय झेल. फलंदाज बाद. बिग विकेट. लाजवाब कॅच. कॅच ऑफ द मॅच. रिव्हर्स गेअर मध्ये झेल पकडणं सोपं नाहीये, परंतु प्रशांत मात्रेने पकडला. इन ऍक्शन मध्ये परत एकदा पाहूया. लॉंग ऑफला लॉप केलं होतं बॉलला सुलक्षणे. बॉल हवेत असताना प्रचंड वेळ भेटला, परंतु मिड ऑफ कडून लॉंग ऑफला धावत गेला प्रशांत आणि दुसऱ्या अटॅम्प्टने त्याने हा झेल पकडलाय. डिफिकल्ट कॅच त्याने इझिली पकडली आहे. प्रयत्न अगदी परमेश्वर त्या फील्डमध्ये पाहायला भेटलं. 100% कमिटमेंट. मोठी विकेट मिळाली. 3 गडी बाद. देवाला पहिला विकेट भेटतीस. 3 गडी बाद. देवाला पहिला विकेट भेटलाय 2 बॉलवरती. न्यू बॅटर आलाय रोहित. दिशाहीन बॉल टाकलाय. दुसरा व्हाईट बॉल. एक व्हाईट बॉल आणि त्यानंतर कमबॅक. ही स्ट्रॅटर्जी देवेंद्र बारसे सध्या वापरतो या मॅचमध्ये, कारण जर विकेट येत आहे व्हाईट बॉल नंतर तर ती गोलंदाजी फारशी खराब नसेल, परंतु सुलक्षणचा विकेट घेणं हे दाखवतंय की बॉलिंग खूप चांगली आहे. रोहित पवार पॉवर दाखवण्यासाठी आलाय. नंबर 5 वरती बॅटिंग मार्कवर. 36 वरती 3 बॉल तयार. परफेक्ट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू टाकलाय. मी आत्ता उल्लेख केला की स्ट्रॅटर्जी खूप चांगली आहे. व्हाईट बॉल नंतर तो डॉट बॉल करतोय. व्हाईट बॉल नंतर त्यांनी विकेटही घेतलेत आणि ही प्लॅनिंग आता सरस झाली आहे पालेश्वरीसाठी. 36 3 गडी बाद. फक्त 3 धावा. बॅटची कडा. शॉर्ट टर्नमॅन महेश आहे तिथे. 1च धाव इथे मिळाली आहे. पंचांकडे अपील केले. तिसऱ्या अंपायर बीमर बॉलसाठी चेक केला जाईल टीव्ही स्क्रीनवर. थर्ड अंपायर सुनीलजी पाटील मोरबी सर यांना विनंती की आपण यावर चेक करायचंय. व्हाईट बॉल नो बॉल चेक करायचा. बीमर बॉल सुनीलजी पाटील सर मोरबी. थर्ड अंपायरच्या
भूमिकेमध्ये सध्या वेस्ट हाईट कॉलिंग केली बॅटिंग टीम रिव्ह्यू. बॅटिंग टीमला थोडंसं डाऊट आहे कारण एक रिव्ह्यू दोन्ही टीमकडे आहेत. हा नो बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल आणि रिव्ह्यू रिटर्न केलाय फ्री हिट बॉल. आज दरम्यान आमच्या आयोजक विघ्नेश पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम विघ्नेश. थर्ड अंपायर कडून नो बॉल आलाय. रिव्ह्यू रिटेन झालाय. बेलपटा टीम पुन्हा एकदा घेऊ शकता रिव्ह्यू. फ्री हिट बॉल. देवेंद्र बारशेने 3 खराब चेंडू टाकले. पहिले 2 नो वाईट बॉल आणि आता नो बॉल. फ्री हिट बॉल म्हटलं तर ही दावत आहे. काल पहिला नो बॉल आपण तिसऱ्या सामन्यात पाहिला होता मुरबीकडून. काल कमी वाईट बॉल आले होते. नो बॉल सुद्धा कमी होते परंतु आज पहिल्या मॅचमध्ये नो बॉल. फुलटॉस बॉल. बॅट ज्या पद्धतीने वाजली आहे मला वाटतं बॅट थोडीशी डिगआउट झाली आहे. एकच धाव इथे मिळेल. फुलटॉस बॉल नो बॉल फ्री तेही सोडलं बॅटरने. पवारची पॉवर भेटलीच नाही बघायला. सिद्धेश धाव फलकावरती 39. नेक्स्ट मॅच देखील खारघर विभागाचा संघ असेल पापडीचा पाडा आणि MRDCचा वलप संघ. त्यानंतरही पुन्हा एकदा खारघर विभागाचा संघ आणि MRDCचा वलप संघ. 3 सामने याच लॉटमध्ये तुम्ही पाहाल. तिसरा सामना पिसारवे आणि वलप. 2 बॉल बाकी. देवा बारशे लॉट केलं स्लॉट मध्ये. कमालीचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. मच नीडेड 6. पवार की पॉवर. रोहित पवारची बॅट टापली आहे. लॉफ्ट केलं बॉल ऑन साइड डगआउटच्या समोर. हवेत बॉल. आसमानी शाजमानी बल्ले की मनमानी षटकार. मच निडेड 6. हो याची गरज होती कारण सुलक्षणच्या नंतर षटकार मारणारा बॅटर कोणीच नव्हता आणि रोहित होता तो आता. पवार की पॉवर. पवार नावाचं तुफान चांगले टेनिस बॉलमध्ये. भावेश पवारचं तुफान पाहिलं आनंदवाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. सुपर ओव्हर काय कमालीची बॅटिंग. KP किरण पवार. लॉफ्ट केलं गॅप मध्ये. लॉंग आपला कोणीच नाहीये. वॉट अ शॉट. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आउट ऑफ द पार्क. धावा येतील 4. एक्सपेन्सिव्ह ओव्हर समाप्त होते. देवा बारसेच्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा आणि पहिल्या ओव्हरमध्ये महेशने 19 दिल्या होत्या. त्यामुळे या 2 ओव्हरमध्ये प्रचंड मार बसला टीम पालेश्वरीला आणि संघ बेलपडा जाऊन पोहोचलाय 49. 3 गडी बाद. सरपंच आणि उपसरपंच चषक ठेवलाय वलप गावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. आयोजक भोलानाथ पाटील दादाच्या दम आहे नावात. दम आहे नावात दादाच्या. हो या स्पर्धेमध्ये दम आहे कारण या स्पर्धेमध्ये एका मॅन ऑफ द मॅचसाठी 1 नाही 2 नाही 4 पुरस्कार आहेत. चषक तर आहे तोही क्रिस्टल. मॅन ऑफ द मॅचला क्रिस्टल ट्रॉफी सोबत आहे ब्रँडेड शूज, ब्रँडेड सनग्लासेस आणि एक कॅप. 4 पुरस्कार. जो एखादा खेळाडू आहे तो खुश होऊन जातो सुरुवातीपासून शेवटपर्यंत. परंतु सुपर 12साठी ॲसिक्स नावाचे महाग शूज मॅन ऑफ द मॅचला आहेत. या स्पर्धेत सोन्याचं नाणंसुद्धा आहे. सोन्यासारखी स्पर्धा. लेवलच वेगळं आहे आज. प्रदीप आलाय. प्रदीप उलवेकर या संघाचा बाहुबली. ओपनर बॅटर देखील आहे. पहिला बॉल डॉट करतो. लास्ट ओव्हर धावफलकावरती 49. 3 गडी बाद. रोहित आणि सिद्धेशी सध्या फलंदाजी सुरू आहे. स्वर्गीय प्रेमजित काकडे क्रिकेट संघ बेलपाडा बॅटिंग मार्कवरती. मी सुरुवातीला उल्लेख केला या संघाची बॉलिंग चांगली आहे त्यामुळे हा संघ जर 60-70च्या कमी धावा राहिल्या तर मोठी मॅच होऊ शकते दोघांसाठी. स्टेप आउट स्लॉट मध्ये पुढे येऊन बॉल रेंज मध्ये घेतला बॅटरने आणि समोर सीधी बॅट. नो बकवास. षटकार. क्या बात आहे.
गोड आउटवरती बॉल, षटकार सिद्धेश. रोहितने षटकार मारला, पवारने, आता सिद्धेशी मारतो. मिस टायमिंग आहे, बॅटची कडा, शॉर्ट पॉइंट, एकच धाव इथे मिळेल. तर आमचे सुजित पाटील दादांचं आगमन झालंय. बिझनेसमॅन सुजित पाटील अनेक नामांकित हॉटेलचे ते मालक देखील आहेत, त्यांचं स्वागत. अब तक 56, 3 गडी बाद, 2 चेंडूमध्ये 7 आल्या. प्रदीप उलवेकरला षटकार देखील बसलाय. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आली आहे, 3 बॉल. कमी वयाचे फलंदाज, युवा, अंडर 90 चे खेळाडू आहेत हे. आणि दोन्ही टीम मध्ये युवा प्रचंड मला बघायला भेटतात. अंडर 90, अंडर 22, 24, लेफ्टी बॅटर, त्याचं नावही पवार. ओ काय फटकाय, परंतु फसलाय. ऑन साईडला आहेत क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय, फलंदाज बाद होणार. 56 वरती 4. बॅटर आलाय नवीन फलंदाज दीपेश, परंतु हा फलंदाज बाद बघा कशा प्रकारे झाला. ऑन साईडला पवारने खेळला बॉल, फिल्डर होते तिथे तैनात आणि झेल बाद झालाय. समीर खेळाडू होता, विकेट. अब तक 56. दोन बॉल बाकी, टार्गेट सेट बॉल. दीपेश पवार, झेल होणार का? मनोज म्हात्रे या संघाचा ट्रम्प कार्ड, क्या बात आहे. मनोज मेहनती खेळाडू आहे आणि जिद्दी आहे. त्याची आपण बॅटिंग देखील पाहिली होती बल्लभ नाईट सुपर 8 मध्ये, आणि आता झेल टिपलाय मनोजने. दर्जेदार झेल. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. मनोज तयारच होता या झेलसाठी. ज्या पद्धतीने बॉल हवेत गेला, मागे थांबला होता, शॉर्ट पॉईंट लेग आणि परफेक्ट कॅच. लास्ट बॉल. अब तक 56. प्रदीप उलवेकर षटकार लागला, परंतु चांगली बॉलिंग आहे, कारण त्यानंतरही धावा या बॉलरने दिल्या नाही. 5 चेंडूमध्ये फक्त 7च धावा दिल्या, 2 बाद. काय बॉलिंग आहे प्रदीपची आज, चमकलाय. एक षटकार बसला तरी 7 धावा. कमबॅक यालाच म्हणतात. टार्गेट सेट बॉल. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. चला यानंतर टॉस केला जाईल. 2 कॅप्टन आहेत. चंद्रकांतची स्मृती पापडचा पाडा विरोधात प्रिशा 11 श्री गणेश वल्लभ. अंतिम बॉल विकेट किपरने पकडलाय. अशी धाव तुम्ही घेऊ शकत नाही रायगड टेनिस बॉल क्रिकेटच्या नियमानुसार. त्यामुळे धावा 56 वर थांबतील. पहिला इनिंग समाप्त. पहिला डाव धावा आहेत 56 आणि दुसऱ्या डावात करायच्या आहेत टीम पालेश्वरीला 57. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये चला जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, काही सन्मान पूर्ण करूया आणि टॉस केला जाईल टीम पापडीचा पाडा विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ प्रिशा 11 वल्लभमध्ये. नाद नाही करायचा कुणीचा आमच्या भोळानाथ पाटीलचा. तर याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय पाहुणे पालेश्वरी क्रिकेट टीमचे आधारस्तंभ प्रकाश म्हात्रे साहेब यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमच्या आयोजक कमिटीला की आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने प्रशांत म्हात्रे आणि संकेत म्हात्रे त्यांचे सुपुत्र आहेत. खूप चांगला झेल प्रशांत म्हात्रे यांनी पकडलाय. तर राजूदादा या आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी म्हात्रे पालेश्वरी यांचा सन्मान करायचा आहे. राजू दादा पाटील वल्लभचे माजी सरपंच आहेत, यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. तर यानंतर रमेश म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल. रमेशजी म्हात्रे या आपण आपला सन्मान घेण्यासाठी. पाहुण्यांचं मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे.
वेलकम टू सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. तर भरतजी पाटील कानपोली यांचा इथे सन्मान होणार आहे. मी विनंती करतो की स्वागत कक्षामध्ये आपला सन्मान घ्यावं. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. टॉससाठी पुन्हा एकदा पापडीचा पाडा संघ फायनल कॉल आहे, कारण विनय गावंडाचे संघनायक आहेत. प्रतीक वल्लभ संघाचे ते उपस्थित आहेत. टॉससाठी यावं. चला कॅप्टन दोघांनी इथे यायचं आणि मी टॉससाठी विनंती करतो. प्रकाश म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल या प्रकारचे मात्रे. आणि पापडचा पाडाचा संघनायक वल्लभचा संघनायक आम्हाला जॉईन करायचं आहे. मॅच नंबर 2 कॉइन स्पिन करतील प्रकारचे मात्रे पालेश्वरी. मॅच नंबर 2 पुन्हा एकदा खारघरचा संघ आहे पापडचा पाडा, MIDCचा वल्लभ संघ. हेड कॉल केलाय पापडचा पाडाने आणि हेड आलाय. धन्यवाद. पापडचा पाडा संघ टॉस जिंकला. फक्त निर्णय सांगायचा आहे. आता येतील आमचे प्लेयर. पेंडिंग आहे. अभिनंदन तुम्हाला. धन्यवाद प्रकारचे मात्रे. तर न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स टीम पापडचा पाडा वॉन द टॉस अँड डिसिजन पेंडिंग. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. एका बाजूला आयोजकांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ तुम्हाला पापडीचा पाडा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सध्या सुरू असलेल्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये टीम पालेश्वरी क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंटरी बॉक्समध्ये. धन्यवाद. थैंक यू सो मच. तो आइए चलते मुकाबले की तरफ. पालेश्वरी पाले बुजुर्ग टीम को जीत के लिए 57 रनों की आवश्यकता है. जतिन गोंदली, क्या होता है ना, 2 लैंग्वेज में जब आप कमेंट्री करते हो तो बहुत ही आसान बनता है आपके लिए 2 तरफ बैलेंस बनाना. तो बल्लेबाजी के लिए तैयार है पालेश्वरी के धुरंधर बल्लेबाज महेश पाटिल और उनके साथ है प्रशांत म्हात्रे. गेंदबाजी में होंगे सिद्धेश पवार, सिद्धेश पाटिल. 57 रन. देखिए आखिरी ओवर में रन नहीं आए, 7 रन आए. नाराज है बेलपड़ा उस 7 रनों पर, लेकिन प्रदीप उल्वेकर ने कमाल की गेंदबाजी की. लालचंद गावड़ अंपायर का सिग्नल. मैच की शुरुआत महेश पाटिल के बल्लेबाजी से. इनिंग की शुरुआत भी गेंदबाजी में महेश पाटिल ने की थी और महेश पाटिल बल्लेबाजी से भी शुरुआत कर रहे. पहली बॉल स्क्वायर कट खेला था. शॉर्ट पॉइंट तैयार है वहां पे. अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं. पहली गेंद डॉट. पालेश्वरी, मुझे अभी भी याद है कि 3 साल पहले सुपर 8 का मैच खेला था पड़ोसी टीम में. 5:55 का इस समय हो चुका है. पहली गेंद फेंकी गई 555 में. 30 मिनट का अवधि. ऊपर लगी है. कौन कैच लेगा? ये कॉल हुआ नहीं. शॉर्ट थर्ड बैट में बहुत सारी चर्चा थी. शॉर्ट पॉइंट को भी ये सवाल था कि कौन आगे बढ़ेगा और वो बातचीत हो रही थी वहां पे. शायद वो डाई खाने की आवश्यकता थी यहाँ पर, क्योंकि अगर आप डाई खा के कैच पकड़ते हो तो बेस्ट फील्डर की ट्रॉफी हमारे स्कोरर वो नॉमिनेशन में लिख सकते हैं. यहाँ से सिंगल मिला है. पालेश्वरी का अकाउंट ओपन 1 रन के साथ. अगला मैच विनय गावंड की आर्मी तैयार है. प्रतीक म्हात्रे कप्तान. भले टॉस हारा, लेकिन मुझे लग रहा है बल्लेबाजी मिलेगी श्री गणेश पल्लभ को. मैं चाहता हूँ बंटी खाड़ेकर जो आधे के मैदान पे तहलका मचाया, यहाँ पर भी वो दिखाइए 50 की पारी, क्योंकि बहुत सारे दर्शक आएंगे. लगातार वल्लभ की 2 टीमें खेलेगी. एक खेलेगी पापड़चा पाड़ा के खिलाफ, दूसरी पिसारवे के खिलाफ. प्रशांत म्हात्रे स्ट्राइक एंड पर है. मिस्टर 360 वो जलवा दिखाते हमेशा, लेकिन आज वो कारनामा वापस करना है. और क्या गेंद है भाई. स्नूटर बॉल. रफ्तार तेज है, फास्ट है, फ्यूरी से लेट लाइन परफेक्ट है.
तर याच दरम्यान सन्माननीय माजी सरपंच वल्लभ मोहन भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. वल्लभ गावचे ग्रामस्थ वासुदेव पाटील साहेब हे देखील येत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. वेलकम टू ऑल. बोलो तैयार. स्क्वायर कट करने की मंशा, लेकिन इस बार भी वाइट बॉल है. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड पर ऐड होंगे. 57 चेस करने 5 ओवर में आसान है बहुत, लेकिन क्रिकेट में कोई भी लक्ष्य आसान नहीं होता. बाबा किंग सुनील पाटिल बाबा अंपायर बहुत खुश है. कल मुरबी टीम उनकी गई है सुपर 12 में. शायद वो पटाखे बजाने वाले थे, लेकिन चलिए एक मैच जीतना है. और लॉफ्ट किया है प्रशांत, नहीं बैठेंगे शांत. हवा में गगनचुंबी 6 रन. शांत नहीं रख सकते इस बल्लेबाज को. प्रशांत महात्रे के बल्ले से पहला छक्का. पालेश्वरी की उम्मीदें जग गई. उम्मीदों को जगाने वाले ये स्ट्रोक नहीं थी जरूरत. आपने सीधे बल्ले से एक छक्का मारा है तो उसी अंदाज में खेलिए. और बिलपड़ा अपने गेंदबाजी के लिए पहचानी जाती है, क्योंकि जैसे टॉस जीता इस टीम ने बैटिंग ली. जैसे धुंधरे टीम तिरंगा टॉस जीत के बैटिंग लेती है, क्योंकि इनकी बॉलिंग अच्छी है, उन्हें पता है डिफेंसिव बॉलिंग है. 8 पे 0, 2 गेंद बची है. सामने पालेश्वरी के दर्शक मैच का आनंद ले रहे. चिकलू यहां से दिख रहे मुझे, वो क्या बात है. हवा में है, ऊंचाई ज्यादा, लंबाई छोटी है. स्क्वायर लेग पहुंचेंगे या नहीं, मुश्किल था उनके लिए. कोशिश अच्छी थी, लेकिन तब तक बल्लेबाज ने 2 भाग कर ये रनों को पूरा किया है. और इसी 2 के साथ पालेश्वरी का टोटल बनता हुआ 10 रनों पर 1 ओवर का खेल समाप्त होने के बाद अब जीत के लिए रन चाहिए मात्र 47 आने वाली 4 ओवर में. लाखात एक हाय समाज गावाचा, लाखात एक हाय समाजसेवक वल्लभ गावाचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ. बल्ले को बदला गया यहाँ पर. 10 पे 0 जीत के लिए चाहिए 47 आने वाली 4 ओवर में. हमारे एक और नए कमेंटेटर प्रशांत जी पुजारी, इनका आगमन होता हुआ हार्दिक स्वागत है. आज टेनिस बॉल क्रिकेट के बहुत सारे मुकाबले शुरू है. और इस समय क्या हो रहा है कि जो चुनाव थे ना, जिसके कारण जनवरी दिसंबर में मुकाबले नहीं हो पाए, क्योंकि सबसे पहले नगर पालिका के चुनाव लगे, उसके बाद पंचायत समिति जिला परिषद लगे. तो यही कारण था कि वल्लभ की प्रतियोगिता जो हमेशा भोलानाथ शेठ पाटिल के जन्मदिन पे होते थे जनवरी में, अब वो फरवरी में हो रही है. ये प्रेशर दिख रहा है सभी पर. गेंदबाज तैयार, डिफेंसिव खेला है, खुद को बचाया इस बल्लेबाज ने, लेकिन स्ट्रोक अच्छा है. रन मिलेंगे 4. बाजू में है दम, मारा है कड़क 4, 4 रन. महेश पाटिल ने 4 के साथ शुरुआत की है. टीम का टोटल स्कोरबोर्ड पे 14. गेंदबाजी मार्क पर है प्रेम वाघे. यह अच्छी गेंद है, मानो कि एक चौका लगा उसके बाद वापसी. तो ये बिल्कुल सही गेंदबाजी हो रही है. एक हाथ डॉट गेंद जो पिछले मैच में 17 में देवा बादशाह ने किया था, वाइट बॉल के बाद विकेट, वाइट बॉल के बाद डॉट गेंद, और उसी रणनीति को दोहराते हुए गेंदबाज का कमबैक है. रोहित वाघे, प्रेम वाघे गेंदबाजी कर रहे हैं और मजा हुआ गेंदबाज. देखिए ये भी कम उम्र का गेंदबाज है. और ये अच्छा स्ट्रोक है, गैप ढूंढी है, लेकिन धीमी गति का ये स्ट्रोक है. फील्डिंग अच्छी हुई वहां पर और बल्लेबाज ने 2 मुकम्मल किए. सिंगल डबल से भी बात बनेगी. और गेंदबाज की बात करें तो शायद 10वीं में वो पढ़ाई कर रहे. 15 साल का ये 16 साल का गेंदबाज है और काफ़ी अच्छी गेंदबाजी. इस उम्र में ये कॉन्फिडेंस इस गेंदबाज के पास है. इस सिचुएशन में अच्छी गेंदबाजी. महेश पाटिल
परफेक्ट यॉर्कर, क्या कमाल की गेंदबाजी है। आप देखिए वो उम्र कम है लेकिन तजुर्बा गेंदबाजी का अच्छा है भाई, इंप्रेस किया, प्रभावित किया गेंदबाज ने, कुशल गेंदबाजी। 17 पे 0, 2 गेंद का खेल बचा है, पावर प्ले दूसरा यहां पर शुरू है। त्या दरम्यान सन्मान्य विशालजी गरज पापडीचा पाडा यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं, आपलं स्वागत आहे। बंटी खाडेकर यांच्या वतीने विशाल घरत यांना आम्ही आमंत्रित करतो, त्यांचे मित्र। प्रशांत ने एक छक्का मारा था लेकिन दोनों बल्लेबाज 8 रनों पे खेल रहे, 4 गेंदों पे 8। प्रशांत एक बड़े स्ट्रोक की तलाश थी, हवा में गेंद, मिस टाइमिंग, मिड ऑन तैयार था, मिल गई कैच और खेल खत्म होता हुआ प्रशांत मात्रे का पहला विकेट मिला है बेलपाड़ा को 17 रनों पर। स्ट्राइक रेट 160 का जरूर था प्रशांत मात्रे का, लेकिन वो जानते थे कि और बड़े बड़े बल्लेबाज बचे तो अटैक में खेलना ही पड़ेगा। सही खेला उन्होंने स्ट्रोक, लेकिन दिशाहीन रहा और मिस टाइमिंग के साथ ऑन साइड पर एक कैच मिला है। पहला विकेट गिरता हुआ पालेश्वरी का। अब जीत के लिए जो अंतर है वो काफी बड़ा है, लेकिन आखिरी गेंद बची है, विकेट 17 पे 1। प्रेम वागे ने 5 गेंदों पे 7 दिए, पहला चौका लगने के बावजूद बेहतरीन गेंदबाजी। आशीष उल्वेकर आएंगे, इनके पिताजी हमारे शिक्षक टीचर थे कोलवाड़ी स्कूल के, उनको भी हम श्रद्धांजलि अर्पण करते हैं। सम्मानीय स्वर्गीय अन्नाजी उल्वेकर, उनके सुपुत्र है आशीष उल्वेकर। बचपन में हमारे जो क्रिकेटर्स खेल रहे कोलवाड़ी स्कूल में पढ़ते थे, कई बच्चों ने उनके हाथों से मार खाई है प्यार भरी, यादें अभी भी ताज़ा हो रही है हमारे दिल में। गलत है, गलत दिशा में, वही फील्डर है, नहीं छोड़ेंगे वापिस। इससे पहले भी पकड़ी थी उन्होंने, 2 सफलता, आखिरी गेंद पर भी विकेट मिला है। 2 ओवर का खेल समाप्त है और टीम का टोटल है 17 पर 2। अब 3 ओवर का तामझाम बचा है। 3 ओवर में क्या पालेश्वरी चेस कर पाएगी या बेलपाड़ा करेगी डिफेंस? आइए फिर से एक बार थोड़ा सा आवाज में बदलाव करते हैं और सुनते हैं हमारे साथी कमेंटेटर प्रशांत पुजारी सर को फ्रॉम कोलंबोली। ओवर टू डीजे, धन्यवाद। माणूस तो साऱ्यांचा लय खास, साऱ्यांचा लय खास, तो साऱ्यांचा लय खास, कमी कशाची नाही त्यास, आता आलाय नावास, आता आलाय नावास, आता आलाय नावास। अरे 94 इनोवाकार नंबर गाड्यांचा, 94 इनोवाकार नंबर गाड्यांचा। अरे नाद नाही करायचा कुणीचा आमच्या बोलण्यात पाटीलचा, अरे नाद नाही करायचा कुणीचा। हॅलो हॅलो माईक टेस्ट, हॅलो हॅलो। तर नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, एक लाजवाब क्रिकेटची स्पर्धा, गेली कित्येक वर्ष सातत्याने या स्पर्धेची आतुरता प्रत्येक खेळाडूला असते आणि विशेष करून जेव्हा तुम्ही ग्रामीण क्रिकेटकडे फोकस करता त्यावेळेला या खेळाचा, या स्पर्धेचा एक दर्जा वेगळाच आहे। आणि आदरणीय साहेबांबद्दल जर का सांगायचं म्हणलं तर नो डाऊट शब्द अपुरे आहेत। माजी सरपंच, माजी उपसरपंच, चषक 2026 तमाम क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर खेळाडू वर्गांचं, त्याचबरोबर जे संघ, जे पाहुणे आमच्या व्यासपीठावरती जुडले गेलेत, त्या सर्वांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। जास्त वेळ घेत नाही आहे, लगेचच मॅचकडे तुम्हाला घेऊन जातो। 57 धावांचा पाठलाग करायचा आहे, तेवढं सोपं राहणार नाही आहे। येणारे 18 चेंडू शेष आहेत मित्रांनो आणि तब्बल 40 धावांची आवश्यकता असणार आहे। कौतुक करावं लागेल अर्थात टीम बेलपाडाचं, टॉस जिंकले, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेवढा सोपा नाही आहे मित्रांनो निर्णय। सध्याच्या घडीला आपण पाहतो की टॉस जिंकला की पहिले गोलंदाजी घ्यायची, विरोधी संघावरती प्रेशर बनवायचा, परंतु अशा काही मोजक्या टीमा आहेत ज्या टॉस जिंकल्यानंतर पहिल्या बॅटिंगकडे फोकस करतात। ही चांगली रणनीती म्हणावं लागेल, ही थोडीशी धैर्यवान रणनीती म्हणावं लागेल। आणि ज्यामुळेच की आपण पाहतो की पहिल्या सत्रामध्ये 56 धावा करत 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि या धावसंख्येला डिफेन्स करत असताना काय गोलंदाजी राहिली, कमालीचा मारा राहिला। आघाडीच्या दोनही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे। कुठल्या प्रकारे फलंदाजांना संधी देत नाही आहेत, पहिले 2 षटकं निर्णायक असतात आणि अशा निर्णायक षटकांमध्ये बांधून ठेवले फलंदाजांना। बॉलिंग मार्कवरती विपुल पाहायला मिळत आहेत, चांगला चेंडू होता, ब्लॉक हॉलचा माला, डिफेन्सिव्ह पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय महेश यांच्या कर्वे। सिंगल जरूर मिळते, सिंगलने जास्त काही फरक पडणार नाहीयेत, मोठे फटके खेळावे लागतील।
धावसंख्येचा आकडा जर का सांगायचा म्हणला तर तब्बल 57 आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला 40ची धावसंख्या पाठलाग करायची. प्रति षटकाच्या मागे जर का सांगायचं म्हणलं तर तुम्हाला जवळजवळ 13.33ची सरासरी गाडायची. तेवढं सोपं राहणार नाहीये. एखाद मोठा फटका जर का षटकामध्ये आला किंवा एखाद्या गोलंदाजाला तुम्ही टार्गेट केलं तर मात्र या धावसंख्या इझिली चेस केल्या जाऊ शकतात. आकुटाप्याची लाईन होती, पूल केला ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, बगड्याची भूमिका दर्शवता. चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे येतोय उत्तुंग षटकार. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. आखूड टप्प्याची लाईन होती, परंतु त्या गोलंदाजीवरती काय खरपूस समाचार घेतला गेला. तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. पुलचा फटका खेळणं, लाईन ओळखली, टप्पा ओळखला, बॅटीचा फ्लो आपण पाहू शकता राईट कडून लेफ्ट कडे, आणि चेंडू फरार होतोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चांगल्या धाटणीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी देखील तेवढीच चांगली होते आणि चेंडूला गॅदर देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने केलं जातं. धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय, तुम्हाला माहिती पाहिजे की आपला स्ट्राईक रेट कसा राहिला पाहिजे. प्रत्येक षटकाच्या मागं आपली धावसंख्येची सरासरी कशा प्रकारची राहिली पाहिजे, कुठल्या गोलंदाजावरती अटॅक करायचा आहे, ही मानसिकता असली पाहिजे. आणि हो, त्याच मानसिकतेने आता फलंदाज सुटून पडलेत. शांत असलेले फलंदाज आता वेग धरू लागलेत. धावफलकावरती धावा येऊ लागल्यात. हा येतोय वन बाउन्स ओव्हर दी रो चौकार. जरूर आपण पाहतोय की हलकासा ओव्हर पिच चेंडू होता. मनगटाचा वापर करत असताना मिड विकेटच्या दिशेने टोला लटकवलाय आणि आपण पाहतोय की 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. मिलेंगे रन 4 तो बेडा होगा जीत का पार, ही संकल्पना उराशी बारगली काय म्हणावी लागेल. आणि चांगली फटकेबाजी चालली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये दोन्ही फलंदाज थोडेसे शांत होते. गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. दबाव तंत्राचा वापर झाला. यावेळेस हातांना खोलले गेले. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघायची भूमिका दर्शवताय. चेंडू फरार होते सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय दंदन करत चौकार. पगावाचा लाखात एक हाय समाजसेवक वल पगावाचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. आरनाद नाही करायचा कुणीच आमच्या भोळानाथ पाटीलचा. 35 धावा झालेल्या आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. अजून 22ची आवश्यकता असणार आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी एक स्पर्धा हवी आहे ग्रामीण क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. हो मित्रांनो, त्या स्पर्धेचं नाव आहे माजी सरपंच माजी उपसरपंच चषक 2026. भोलानाथ शेठ पाटील साहेबांचं सामाजिक कार्य सातत्याने आम्ही पाठतो. कुठल्या प्रकारचा स्वार्थ उराशी न बाळगता सदैव माणुसकी हे प्रथम कर्तव्य त्यांनी उराशी बाळगले. म्हणूनच की काय आपण पाहतो की सातत्याने या परिसरामध्ये आसपासच्या पंचकृषीमध्ये एक नाव आदर तीर्थाने घेतलं जातं. नाव आहे भोलानाथ शेठ. ज्या ज्या वेळेला बोलप नावाचं नाव घेतलं जातं, गावाचं नाव घेतलं जातं, त्या वेळेला पाटील साहेबांचं नाव हे निश्चित स्वरूपाने घेतलं जातं. अशा असंख्य सारे उदाहरण आहेत ज्या ज्या वेळेला या व्यक्तिमत्वाने सदैव माणुसकीसाठी समाजासाठी एक वेगळी भिंत उभारली आहे. अगदी राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, शिक्षण क्षेत्र असू द्या, कला क्रीडा क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तिमत्वाने 100 आउट ऑफ 100 आपली भूमिका सदैव प्रामाणिक दर्शवली आहे. आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय की ज्या ज्या वेळेला या परिसरामध्ये येतो, स्पेशली वलप, तुम्ही पडगे, त्याच्यानंतर ग्रामीण या परिसरामध्ये येतो, या व्यक्तिमत्वाला ना एक वेगळं आदराचं स्थान आहे. तर निश्चित पालेश्वरी चषक 2026 ची स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. 17 ते 23 मार्च 2026 या कालावधीमध्ये मुख्य आयोजकच्या भूमिकेमध्ये आयोजक कमिटी आपण पाहतोय दिलीपजी वास्कर, हेमराजजी म्हात्रे, प्रशांतजी पवार, प्रभाकर तांडेल, अजय मोरावकर, महेश पवार, जितेश म्हात्रे आहेत, शिवदासजी पवार, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर. आयोजक कमिटीला मनपूर्वक शुभेच्छा. सन्मान्य बोलना शेठ पाटील, श्री गणेश मित्रमंडळ वलप आणि राजूदादा पाटील यांच्याकडून धन्यवाद. बघा, पहिल्या 2 षटकांमध्ये जे फलंदाज शांत होते ते आता डोकं वर करू लागलेत. धावसंख्येचा आलक आता वेगाने पुढे पुढे जाऊ लागलाय, डोकं वर करू लागलंय.
यावेळेस आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी होते, दिशाहीन गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर घेतो, वळण घेतोय, चंद्रकोर काढतोय, परंतु अगदी आपण पाहतोय की पंचांना संधी देखील मिळते. अमंतर चेंडू होता, यावेळेस आपण पाहतोय फिरवलाय फिरवलाय फिरवलाय, बोटांची जादू इथे दाखवत असताना बघा या गोलंदाजीची हाईट अगदी 6 फुटांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये त्याच्या हाताची हाईट अगदी चेंडू रिलीज करत असताना 7.5 ते 7 फुटांवरतून चेंडू जेव्हा रिलीज होतोय त्याला एक चांगला बाउन्स मिळतोय. आणि बाउन्स विथ द टर्न तेवढं सोपं राहणार नाहीये. हवेमध्ये चेंडू असणार आहे, बॅटीचा लिडिंग एज, यष्टीरक्षक चेंडूच्या खालती कॅच कंप्लीट होत असताना सफलता प्राप्त होते. एक ब्रेक थ्रू हवा होता आणि टर्न मिळाला या सामन्याला या विकेटने. एक महत्त्वाची सूचना, या स्पर्धेमध्ये आजच्या दिवस रात्रीमध्ये विनर सामने लगेच होणार नाही आहेत. कंटिन्यू लॉटप्रमाणे सामने होतील, 1 2 3 4. त्याच्यानंतर सेकंड राऊंडचे मॅच आफ्टर द 4 मॅच खेळवले जातील, याची नोंद घ्या. त्यामुळे कंटिन्यू लॉट्सप्रमाणे सामने होतील, मध्ये कुठला विनर सामना होणार नाही. थँक्यू. निर्णायक वेळेवरती सुलक्षण नावाचा विकल्प वापरला गेला. हा विकल्प आता डोकेदुखी बांधू लागलाय की काय असं मला लागेल. पहिला चेंडू स्क्वेअर आला, त्याच्यानंतर आपण पाहतो की विकेटचं पतन झालं. या सामन्यामध्ये आपण पाहतो टीम बेलपाड्याने यू टर्न घेतलाय की काय असं म्हणावं लागेल. टीम पाले बुद्रुक डोकं वर काढत होती, धावसंख्येला गोळा करत होती, परंतु सुलक्षणने पुन्हा एकदा आशा पल्लवीत आणल्यात की काय म्हणावं लागेल. परंतु यावेळेस ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो वळसा घेतला गेला. पंचांना संधी मिळाली आहे हात समांतर करण्याची, व्हाईट बॉलचा इशारा. तर याच दरम्यान पालेश्वरी गावातील माजी सरपंच सन्माननीय सचिन तांडेल साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांच्यासोबत आदरणीय वरिष्ठ नागरिक गणपतजी तांडेल माजी सरपंच यांचं देखील शुभागमन झाले. दोघं मान्यवरांचं मी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. यावेळेस रिव्हर्स स्वीप, अल्टी पलटी चेंडूला केलंय, सीमा रेषेच्या पलीकडे कल्टी. हा येतोय निर्णायक अप्रतिम असा चौकार. लाईन होती, आधीच प्री माइंड स्ट्रोक तयार केला होता. दिनेशच्या बॅटिंगमधून रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. वाईडिश थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात नाहीये, दूरवरती होता, चेस खूप मोठा, चेंडू फरार होत असताना 4 धावांसाठी येतोय निर्णायक चौकार. 57चा पाठलाग करायचा, 41 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे चेंडू असतील 9, आवश्यकता असेल 16 धावांची. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय, तर विनंती असेल चला ऑन स्क्रीन अंपायरांना विनंती असेल की आता लगेच आपण यायचंय. तिसरे पंच चला, विनंती असेल आयोजकांना विनंती असेल चला आता आपणच इनॅक्शन यायचंय. अकुटप्प्याची लाईन होती, पूल केला ऑन साइडला, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, परंतु एफर्ट पहा, काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे सजवला गेलाय, काय अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिसऱ्या पंचांसाठी कॉल गेलाय. हा चेंडू सुरक्षित रोखला गेलाय का, हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवला गेलाय का हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे थांबवला गेलाय, हा प्रश्न डोक्यामध्ये पडलाय. तर बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय येईल थोड्याच वेळामध्ये तुमच्या समोर. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्णायक क्षेत्ररक्षण, 9 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता होती. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अगदी सीमारेषेच्या लगत जी क्षेत्ररक्षणाची भिंत तैनात केली गेली, या भिंतीने आता या चेंडूला रोखलाय का, हा सर्वाधिक मोठा प्रश्न पडलाय. जर का हा चेंडू रोखला असेल तर हो यस, या मॅच मध्ये टीम बेलपाडाने जोरदार कमबॅक केलाय. मागील चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती तुर्तास प्रत्युत्तर दिलं गेलं. फिरवलाय फिरवलाय फिरवलाय, पुन्हा एकदा आपण पाहतोय कधी गोलंदाज कधी फलंदाज, कधी पाले बुद्रुक तर कधी बेलपाडा, कधी अलीकडे तर कधी पलीकडे. हा क्रिकेटचा खेळ नाही कुणाच्या कधी कडीकडे. आता आपण बघतोय का या सामन्यामध्ये आतापर्यंत फलंदाजाने थोडंसं वर्चस्व निर्माण केलं होतं, परंतु इनसाइड आउटचा कलात्मक स्ट्रोक, पुस्तकी फटका इथे पाहायला मिळतोय. ओव्हर दी रो 6 धावांसाठी येतोय हा षटकार. पनवेल शहरात चर्चा नावाची आई खरोखर
निर्णायक षटकार येणारे चेंडू असतील 6, आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 9 धावांची. फलंदाज महेशचं कौतुक करावं लागेल मित्रांनो. एक मॅरेथॉन इनिंग त्याने साकारले. एका बाजूने टीमचा किल्ला त्याने सुरक्षित ठेवलाय, एका एंडने त्याने धावफलकाला सातत्याने हलतं ठेवलंय आणि निर्णायक क्षणावरती हात ठोकलेला षटकार धावफलकाला एक वेगळा असा आकार देतोय. या षटकाराने मित्र एवढं म्हणेन की दशा आणि दिशा ठरवली आहे सेकंड इनिंग मधील या शेवटच्या ओव्हरची. येणारे चेंडू असतील 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. महेशच्या बॅटिंग मधून आलेला हा क्लासिकल बुक स्टाईल मध्ये खेळलेला फटकाना डोळ्याचं पारणं फेडतोय. महेशने संयम ठेवला होता परंतु संयमाचा बांध आता तोडलाय. निर्णायक षटकार खेळलाय ज्यामुळे आपण पाहतो की सामना अगदी बरोबरती येऊन थांबलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचा बोलबाला, त्याच्यानंतर फलंदाजांनी कमबॅक करून दाखवला आणि आता आपण पाहतोय सामना निर्णायक उंबरट्यावरती येऊन थांबलाय. येणारे चेंडू असतील 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. हे षटक हाताळणार कोण हा सर्वाधिक मोठा प्रश्न असेल. ऋतिक म्हात्रे या विकल्पाला आणला गेलाय. नवीन पेशकश असणार आहे, नवीन गोलंदाज, वैयक्तिक खात्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील शेवटचं निर्णायक षटक घेऊन येत आहेत. येणारे चेंडू असतील 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. काय घडलंय याहून अधिक महत्वाचं आहे काय घडवायचंय. दोन्ही टीमला समान संधी मिळाली होती. दोन्ही टीमच्या समान पारड्यामध्ये सामना झुकलेला पाहायला मिळतोय परंतु प्रश्नाचं उत्तर अद्याप देखील कोड्यामध्ये लपलं गेलंय. चेंडू आहेत 6, आवश्यकता असेल ती म्हणजे 9 धावांची. ऋतिक राईट अप ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल. हो यावेळेस आत आणलाय चेंडूला. टप्पा पडल्यानंतर पॅडलाईन वरती चेंडू आदळतोय. एक धाव जरूर मिळते. कदाचित बॅटीचा इनसाइड एज घेत चेंडू आदळला पॅडलाईन वरती. पंचांचा इशारा देखील तुर्तास आला आणि त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झाली आहे. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. एखाद मोठा फटका जर का आला टीम पाले बुद्रुक या सामन्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करेल परंतु एखाद डॉट बॉल जर का आला तर टीम बेलपाडा वर्चस्व निर्माण करेल. काय घडेल मित्रांनो. फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला गेला, बॅक टू द बॉलर. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीत पळत येतात. बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल बॅकअपच्या कर्वे. थोडंसं फंबलनेस आपल्याला पाहायला मिळतं. नर्व्स कंट्रोल करावं लागतं, थोडंसं शांत राहावं लागेल. चेंडूला हातामध्ये गॅदर करणं ही प्राथमिक तुमची भूमिका ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर मी थ्रो करेल ही तुमची सेकंडरी भूमिका राहायला पाहिजे. परंतु इथे थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळतंय परंतु बॅकअप जोरदार पाहायला मिळालं. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक फटका मोठा हवाई सफर जर का पाहायला मिळाला तर हे सर्व काय घडू शकतं. महेश मैदानाच्या आतमध्ये तटस्थ आहे. 13 चेंडूंमध्ये 27 ची खेळी. महेशने दाखवले फटका खेळला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. मिड विकेट मध्ये फटका गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. काय कमालीचा सामना आहे. दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि पहिला सामना एवढा जोरदार पाहायला मिळतोय. काटाकीर मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. कलगी तुरा आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. पैसा वसूल मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक वर्ग आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेत ना त्यांचा पैसा वसूल असा मुकाबला पाहायला मिळतोय. मराठीमध्ये म्हण आहे ना मित्रांनो, नवरा मरो नवरी मरो, फक्त जेवायला मिळालं बस झालं. त्याच प्रकारे जिंकेल कोण हारेल कोण हे महत्वाचं नाहीये. आम्हाला हवं एंटरटेनमेंट. आणि हो यस, इथे निर्णायक विकेट, महत्वाची विकेट इथे पडते. फलंदाज होतोय बाद. सामन्याला कलाटणी. ऋतिकचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी राहिले. निर्णायक क्षणावरती संघनायकाने चेंडू त्याच्या हातामध्ये दिला. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये परंतु या विकेटने या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक ऊर्जा फेकली आहे. येणारे चेंडू असतील 2, आवश्यकता असेल ती म्हणजे विजयासाठी 5 धावांसाठी. ऋतिकसाठी मी तर एवढंच म्हणेन मित्रांनो, ना आव देखते ना ताव देखते, ये ऋतिक है भैया, टीम की जरूरत देखते. निर्णायक क्षणावरती हा घेतलेली विकेट या मॅच मध्ये ऊर्जा तर टाकतोय परंतु टीम बेलपाडा या मॅच मध्ये आपलं वर्चस्व निर्माण करते. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक असणार आहे मित्रांनो. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, पॉइंटच्या दिशेने चेंडू वळलाय. एक कंप्लीट, दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मला असं वाटलं होतं की महेशला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं जातंय की काय, कारण की 14 चेंडूंचा सामना करत तब्बल 28ची इनिंग त्याने साकारली आहे. शेवटचा 1 बॉल आहे आणि 3 धावांची आवश्यकता आहे.
कंपल्सरी चेसिंगचा नियम असणार आहे हे लक्षात राहू द्या मित्रांनो. बॅटिंग करणारी टीम बेलपाडा, तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर 3 धावा कराव्याच लागतील आणि जर का गोलंदाजी करणाऱ्या संघाने 3च्या आतमध्ये रोखलं तर सामना जिंकल पाले बुद्रुकची टीम. काय सामना झालाय, निर्णायक सामना, अप्रतिम सामना, दर्जेदार सामना, क्वालिटी ऑफ क्रिकेट, सर्व काही ठासून पाहायला मिळालं अगदी पहिल्याच मॅच मध्ये. शेवटचा एक बॉल शेष आहे मित्रांनो. स्ट्राईक वरती आपण पाहतोय सागर, बॉलिंग मार्क वरती आहेत ऋतिक. ही मॅच आवडली असेल तर या शेवटच्या बॉल साठी जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. हो हो हो, हवाई सफर, हवाई सफर, निर्णायक फटका, विजय षटकार. काय लाजवाब सामना झालाय, अप्रतिम अप्रतिम. अक्षरशः वेट लावून सोडलं या मॅचने. प्रेक्षक वर्ग अक्षरशः थांबून राहिले होते. शेवटचा बॉल पाहण्यासाठी प्रेक्षकांनी. वा वा, खतरनाक खतरनाक सामना. सागरसाठी निखिल तांडेलकडून 1000 अभिनंदन. पालेश्वरी संघ इथे जिंकलाय. तर काही विशेष सन्मान आपण पूर्ण करूया. सन्माननीय पालेश्वरी गावचे माजी सरपंच सचिन तांडेल साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी सन्माननीय सचिन तांडेल साहेबांना विनंती करतो, चला लाईनअप करायचं आहे. पालेश्वरी संघ लाईनअप, महेश बेलपाडा संघ लाईनअप करा प्लीज. तर सन्माननीय सचिन तांडेल साहेबांचा सन्मान करण्यासाठी त्याला विनंती करतो की यावं. कन्नडजी उलवेकर यांच्याकडून सागरसाठी 500 रुपये आहेत. निखिल तांडेल यांच्याकडून 1000.